नमस्कार, मी ओम चव्हाण. सर्वांना गांधी जयंतीच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. मागील कित्येक दिवसापासून कॉलेज कॅम्पसवर जेव्हा विविध विषय बाहेर काढायला लागतो तर त्या विषयाला ते जर प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होण्यासाठी विद्यार्थ्यांमधून त्या पद्धतीचं पाठबळ भेटलं पाहिजे. पण त्या पद्धतीचं पाठबळ आता कुठेतरी भेटत नाही. मग ते पाठबळ का भेटत नाही तर कुठेतरी आमची जे जनरेशन आहे तिथे आम्ही अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे ही भूमिका कुठेतरी विसरताना दिसत आहे. अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे ही महाराष्ट्र धर्माची भूमिका आम्ही विसरत चाललो आहोत. ती भूमिका नेमकी येतोय कुठून तर महामानवांच्या विचारातून येते. येणाऱ्या काळामध्ये ती महाराष्ट्र धर्माचा डीएनए जो अन्यायाविरुद्ध लढायचा डीएनए आहे तो डीएनए टिकवण्यासाठी महामानवांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं थोडा बहुत छोटासा एक प्रयत्न असेल. प्रयत्न एका वैचारिक स्ट्रक्चर मध्ये असेल. तो विचारांचं स्ट्रक्चर हे छत्रपती शिवरायांच्या, फुल्यांच्या, शाहूंच्या, आंबेडकरांच्या विचारातून आलेलं असेल. इतकंच नव्हे, आगरकर, गोखले, रानडे आणि टिळकही सोबतीला असतील. या महामानवांच्या विचारातून महाराष्ट्र धर्माचा विचार येईलच, अन्यायाविरुद्ध लढणारा. पण त्यासोबतच आपल्या राज्याला संतांच्या विचाराचीही पार्श्वभूमी आहे. ज्ञानोबा तुकोबांचा विचार असेल, नरसीच्या नामदेवांचा विचार असेल, पैठणच्या एकनाथांचा विचार असेल, हा संतांचा विचार असेल. इथे संतांच्या विचारातून येणारा अध्यात्म असेल, संतांच्या विचारातून येणारा समाज प्रबोधनाचा विचार असेल, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे ही संतांच्या विचारातून येणारी भूमिका असेल. इतक्याही पुरतं मर्यादित न राहता इथे समर्थ रामदासांचाही विचार असेल. याही पलीकडे जात संतांचा विचार झाला, इथे महापुरुषांचा विचार झाला. याही पलीकडे जात आम्हाला राष्ट्रीय पातळीवर जेव्हा ज्या महामानवांच्या वैचारिक स्ट्रक्चर मध्ये जायचंय तर तिथे भारतीय समाज संस्कृतीला ज्या विचारांनी समृद्ध केलं तो विचार म्हणजे आपला विचार असेल. हा वैचारिक स्ट्रक्चर असेल. याही पलीकडे जात विचारांपुरतं मर्यादित न राहता शास्त्र, विद्या, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, शेती, सहकार यासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांना जोडणारा जो विषय असेल त्या विषयाशी निगडीत आपला विचार असेल. तो महाराष्ट्र धर्माचा विचार असेल. भलेही अन्यायाविरुद्ध लढण्याची भूमिका आपण प्रत्येकानं असं काहीतरी मोठी चळवळच उभी केली पाहिजे अशा पद्धतीचं नाही. आपण आपल्या पद्धतीनं त्या पद्धतीची छोटी भूमिका आपला खारीचा वाटा जरी देऊ शकलो तरी एक महामानवांना अपेक्षित असणार, छत्रपती शिवरायांना, फुल्यांना, शाहूंना आणि आंबेडकरांना अपेक्षित असणार, संतांना अपेक्षित असणार त्या संतांच्या विचारातील महाराष्ट्र, संतांच्या विचारातील भारत नक्कीच बनवू शकतो. या भूमिकेतून येणाऱ्या काळात आपल्याला जायचं आहे. इथे हिंदुत्व असेल ते विवेकानंदांच्या चरणाशी अर्पित असेल. इथं द्वेष नसेल तर इथं प्रेम असेल. इथं माणसं तोडण्याचा कार्यक्रम नसेल तर माणसं जोडण्याचा कार्यक्रम असेल. याही पलीकडे जात आपल्याला महामानवांचा विचार सोबत घेऊन जायचंय, संतांचाही विचार सोबत घेऊन जायचंय. भारतीय समाज संस्कृतीला समृद्ध करणारा जो विचार असेल तो विचार आपला विचार असेल. थोडक्या शब्दात सांगायचं झालं, जे उदाहरण ते घ्यावे या भूमिकेतून येणाऱ्या काळातली आपली वाटचाल असेल. कन्सेप्ट थोडा साधी आहे की काही नाही, जे काही नित्याचं रोजचं वाचनामध्ये असतं, महामानवांच्या विचारांशी रिलेटेड असतं, या वैचारिक स्ट्रक्चर मध्ये बसणार असतं. त्या पुस्तकाला एक वाचन झाल्यानंतर एक आठवड्याला किंवा मग जसा टाइम भेटेल त्या पद्धतीनं की त्या पुस्तकाचं थोडं बहुत विचार मंथन करायचं. त्या पुस्तकामध्ये महामानवांनी कशा प्रकारचा विचार दिला त्या विचारावर थोडी बहुत चर्चा करायची. इथे कसल्याही प्रकारचं स्क्रिप्टेड नसेल. जे काही असेल ते नैसर्गिक असेल. जे काही मला सुचेल ऑन द स्पॉट त्या टायमाला ज्या काही गोष्टी मला कळतील, ज्या काही गोष्टी आठवतील त्या गोष्टी, फक्त एक विषय भरकटू नये याच्यासाठी एक थोडं 3-4 मुद्दे त्या विषयाशी, आपल्याला कोण्या विषयाशी बोलायचे त्याचे 1-3-4 मुद्दे साईडला काढून ठेवले असतील जेणेकरून की टाइम भरकटणार नाही आणि एक टाइम बाउंड याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा विचार पोहोचवण्याचा एक साधा छोटासा प्रयत्न असेल. बस ज्यांना या विषयाशी आवड आहे, ज्यांना या विषयाशी थोडं विचार मंथन करण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आपण जर इंस्टाग्रामवर असाल तर वरी बायो मध्ये युट्यूबची लिंक आहे आणि आपण जर युट्यूबवर असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. येणाऱ्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम करू. येणाऱ्या रविवारी अशाच कुठल्या तरी विचार मंथनाच्या पुस्तकात भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.